सत्व रज तम त्रिगुण ते ब्रह्म अर्धमात्रा निस्सीम ओंकार सहज हा प्रणव सर्वातीत साजे मीपणास तेथे ठाव नाही अक्षर कुटस्थ सर्वातील असे अक्षर अविनाश ऐसे जाणा ज्ञानदेव म्हणे सर्वांचे शेवटी अविनाश दृष्टी असे की रे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग यातला श्लोक क्रमांक 29 आणि या श्लोकवर माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग यामध्ये केलेलं 179 क्रमांकाच्या वेळीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यत्यन्ति ये ते ब्रह्म तद्विदु कृष्णम अध्यात्मम कर्मचाखिलम. अर्थात जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या 4 उपाधी मानवी जीवनाला जास्त त्रस्त करत असतात महाराज. त्यातून चार भक्त भगवंताप्रती धावा करतात. त्याचंही आपण चिंतन केलं. अर्थार्थी अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी हे 4 प्रकारचे भक्त भगवंताकडं भक्ती करतात. अर्थात भक्ती करून हे 4ही आपापली उद्दिष्ट प्राप्त करून घेतात. म्हणजे कसं की अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी. अर्थाला काय त्याचं इच्छित प्राप्त झालं इच्छापूर्ती झाली की तो भगवंतापासून दूर जातो. जिज्ञासू जाणून घेण्याची इच्छेनं तो भगवंताकडे आलेला असतो. जाणणं मनाच्या समाधाना इतकं झालं की तोही भगवंतापासून दूर जाऊ शकतो. अर्थार्थी काही प्राप्तीच्या दृष्टीनं धनाच्या प्राप्तीच्या दृष्टीनं प्रापंचिक उद्दिष्ट साध्य करण्याकरता म्हणून तो भगवंताकडे गेलेला असतो. आणि ज्ञानी भगवंताला जाणून घेण्याकरता गेलेला असतो. या 4ही भक्तांच्या आपापले उद्दिष्ट पूर्ण झाले की ते एकतर भगवंतापासून दूरही जाऊ शकतात. परंतु त्यांची भक्ती पाहून जर त्यांच्यावर भगवंताची कृपा झालीच इतक्या सहजासहजी ती होत नाही म्हणून तर त्यांना हे अभक्तच म्हटलेलं आहे. पण समजा ती कृपा झाली तर ते सुद्धा पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतात. निष्काम योग हा सकामातूनही कधी कधी उत्पन्न होत असतो. आणि याचं उदाहरण आपण पाहिलं की दासगणू महाराज तमाशामध्ये उवग नाट्य गायन करायचे आणि आपली उपजीविका भागत होते. परंतु सकाम कर्म करता 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 भगवंताच्या गायनाचे भगवंताच्या स्तुतीची त्यांना इतकी आवड निर्माण झाली की किती मोठं साहित्य त्यांच्या हातून निर्माण झालं, किती संतांची चरित्र त्यांच्या हातून निर्माण झाली. आणि तेही निस्पृहपणे. त्यांना गजानन महाराजांची पोथी लिहिण्याकरता आमंत्रित केलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी काहीही घेणार नाही, ही अट तुम्हाला मान्य असेल तर मी येतो. सकामातून इतकं निष्कामपर्यंत भक्ताची मजल भक्ताचा पल्ला भक्तीच्या अत्युच्च शिखरापर्यंत गाठू शकतो. आणि अशी स्थिती जर भक्ताची निर्माण झाली तर त्यावर भगवंताची कृपा निश्चित होते. आणि एकदा भगवंताची कृपा झाली की करायचं काय आहे, कुठं न्यायचं आहे, अशा उदासीन भावनेतून फक्त जीवनाला गरजे इतकंच
त्याच्याजवळ संग्रह असतो, बाकी अतिरिक्त झालेलं तो सर्व काही गरजवंतांना दान देऊन मुक्त होत असतो. मोठमोठे नेते किंवा समाजसेवक यांचा सत्कार करताना आपण नेहमी पाहतो की यांना 5 लाखाची पिशवी अर्पण करण्यात आली. 5 लाख देणगी जमा करून ती अर्पण करण्यात आली. त्यांच्या सत्कार प्रसंगी 11 लाख अर्पण करण्यात आले. अहो, त्यांना ते 5 लाख आणि 11 लाख सोने रुपये आम्हा मृत्तिके समाना अशा अवस्थेपर्यंत ते गेलेले असतात. आपल्याला दिसतं की यानं बाळाला अर्धा पाऊण तास 1 तास काहीतरी बोललं, त्याचा सत्कार झाला आणि 5 लाख त्याची कमाई झाली. नसतं महाराज तसं. ते घेतलेले फक्त स्पर्श त्याला करतात, स्वीकारल्यासारखं करतात आणि त्याच क्षणी ते कोणाला तरी दान देऊन मोकळे होत असतात. महाभारतातलाच प्रसंग आहे. पांडवांना वाटायचं की धर्मराज सर्वात दानशूर आहेत. भगवंत चर्चा करताना म्हणजे खरा दानशूर कर्ण आहे. म्हणजे असं कसं शक्य? म्हणजे बघा, शेवटी परीक्षा घ्यायचं ठरलं. 2 मोहरांचे ढीग मोठमोठे भगवंताने निर्माण केले आणि सांगितलं पांडवांना की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुम्ही एक ढीग वाटायचा आहे 5 भावांनी मिळून, आणि कर्ण हा एक ढीग वाटणार आहे. ज्याचा सर्वात आधी संपल तो दानशूर. आता अर्थातच यांना खूप आनंद झाला पांडवांना की 5 जण 10 हातांनी आपल्याला दान करायचं आहे आणि त्याच्याजवळ फक्त 2 हात आहे. सूर्यास्ताची वेळ आली महाराज. अजूनही कर्णानं वाटप सुरुवात करायला केली नाही. यांच्या अर्ध्याच्या पुढे ढीग वाटून झाला होता. सगळीकडे पांडवांमध्ये आनंद की आता दानशूर धर्मराज म्हणून डिक्लेअर होईल. परंतु झालं काय महाराज? अर्ध देण्याकरता संध्या करण्याकरता कर्ण नदी तीरी गेले आणि त्या ठिकाणी एक याचक बसलेला होता. त्याला नेहमी कर्ण काही ना काही मोहरा वगैरे नाणं दान करायचे. त्याला त्यांनी उठवलं, म्हणले चल बाबा. अर्ध देऊन झाल्यानंतर त्याला त्या ढिगाऱ्यापर्यंत घेऊन गेले. तिथे एक तुळशी पत्र ठेवलं आणि सांगितलं कृष्णार्पण, म्हणे हे तुझं झालं, आणि निघून गेले. इकडे आनंद. म्हणले कर्णाचा ढीग तसाच आहे, मोहरांचा ढीग, कर्णाचा ढीग तसाच आहे. भगवंत म्हणले विचारा कोणाचा आहे? तो जातो ज्या याचकाला दिलेला असतो. तो म्हणतो हा माझा आहे, कर्णाने मला दान दिलं. दाता हा वेगळाच असतो महाराज. निष्काम संग्रह किंवा मग तो अधिकार असो, संपत्ती असो, कशाचाही त्याला हव्यास नसतो, विरक्त झालेला असतो. असा भक्त भगवंत त्याचा अंगीकार करतात. तो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन गेला असतो आणि भगवंताचा आश्रित झाल्यामुळं पूर्णपणे जाणून भगवंताला पूर्णपणे सर्व भावे त्याच्या ठिकाणी शरण येतो. आणि एकदा त्याची अशी शरणागती झाली की भगवंताला त्या भक्ताला त्या भगवंताच्या दिव्य अशा सत्संगापासून आनंद प्राप्त होत असतो. परंतु जे इतर देवदेवतांचे उपासक आहेत त्यांना मात्र भगवंताच्या परमधामाची कधीच प्राप्ती होत नाही. आणि हे गीतेमध्येच 9व्या अध्यायामध्ये भगवंताने सांगितलं आहे की ये अपि अन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता ते अपि मामेव कौंतय यजंती अविधीपूर्वकम. इतर देवदेवतांचं केलेला नमस्कार जरी माझ्या प्रती येत असला तरी तो वाया असल्यामुळं, माझ्या ठिकाणी जरी येत असला तरी मोक्ष त्या देवता त्याच्यावर संतुष्ट होतीलही आणि मी त्यांना प्रदान केलेल्या बलानुसार, त्या सिद्धीनुसार ते त्याच्या इच्छाही पूर्ण करू शकतील त्या भक्ताच्या, पण त्या प्रापंचिक इच्छा असतील. मोक्षाची प्राप्ती फक्त भगवंत आणि भगवंतच देऊ शकतात. म्हणून एको देव श्रीकृष्णमेव देवकी पुत्र एव, एकच आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने बिन जीवा सुख नव्हे. म्हणून भगवंताच्या दिव्य अशा सत्संगापासून असा भक्त सदैव आनंद घेतो. परंतु इतर देवतांचे भक्त मात्र त्या आनंदापासून विन्मुख असतात. म्हणून त्यांना
ब्रह्मानुभूती प्राप्त होऊ शकत नाही. आणि जरी ब्रह्मानुभूती प्राप्त झाली तरी ते कृष्ण भावनाभावित कर्म करीत नाहीत. कृष्ण भावना भावित ते होऊ शकत नाही. यावर भाष्य करताना माऊली 179 क्रमांकाच्या ओवी ज्ञानेश्वरी 7व्या अध्याय म्हणतात, तयाची ये वाढी ऐक्याची सांधे कुळवांडी, तेथ भेदाचिया दुबळवाडी नेनी जे तया. तया साम्याची ये वाढी, व्याज लागतं म्हणे तिथं. त्यांना साम्याच्या त्या वाढीमुळं ऐक्याचा व्यापार साधतो. कारण द्वैत भाव शिल्लक राहत नाही. एकच एक अद्वैत भावानं ते भरून उरतात. त्यामुळं ऐक्याच्या संपत्तीची, ऐक्यरूपी संपत्ती त्यांच्याजवळ गडगंज जमा होते. आणि त्या संपत्तीच्या प्राप्तीमुळं, समृद्धी झाल्यामुळं त्यांना भेदरूप दैन्याची ओळखही राहत नाही. फरक त्यांच्या ठिकाणी राहतच नाही. दुबळवाडी म्हणजे दैन्य. ते भेदाची आहे दुबळवाडी म्हणजे उंच नीच किंवा छूत अछूत किंवा स्त्री पुरुष, लहान थोर, गरीब श्रीमंत हा भाव त्यांच्या ठिकाणी शिल्लक राहिलेला नसतो. ती दुबळवाडी जी आहे भेदाची आहे दुबळवाडी नेनी जे तया, त्याला तो अजिबात जाणत नाही. त्याला त्याचं आठवणसुद्धा राहत नाही. इतका ऐक्य रूपाप्रती तो येतो. भगवंत म्हणतात इतका तो माझ्याशी एकरूप होऊन जातो. आणि असा एकरूप झाल्यामुळं तयांचा योगक्षेमो आघवा, मजची पडिला पांडवा, जयाची या सर्व भावा आश्रयो मी. माझ्या आश्रयाला जे पूर्णपणे आले, माझ्यावर पूर्ण विश्वासानं विसावले, त्यांचा योगक्षेम अर्जुना मी चालतो. तयाची ये साम्याची ये वाढी, ऐक्याची सांधे कुळवांडी, तेथ भेदाची या दुबळवाडी नेनी जेतया. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.